अहो, कायदा, न्याय, सामाजिक बदल किती मोठमोठे शब्द वाटतात नाही का? पण विचार करा, या सगळ्या मोठ्या गोष्टींची एकदम सोपी स्पष्ट शिकवण आपल्याला कुठे सापडू शकेल? चक्क इयत्ता 5वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात. हो, खरंच. चला, आज आपण त्याच पुस्तकातल्या एका पाठातून काही भन्नाट गोष्टी समजून घेऊया. चला तर एकदम साध्या गोष्टीपासून सुरुवात करू. हे बघा, वाहतुकीचे नियम. सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, आपण रोजच बघतो हे सगळं. पण कधी विचार केलाय हे नियम का असतात? कारण सोपं आहे. हे नियम नसते तर रस्त्यांवर नुसता गोंधळ उडाला असता. कधी थांबायचं, कधी जायचं हे सगळं ठरलेलं असतं. म्हणजे काय तर नियम समाजाला सुरळीत चालवतात. पण थांबा, ही गोष्ट फक्त ट्रॅफिकपुरती नाहीये हां. आणि मग इथेच खरा प्रश्न येतो. एका सामान्य ट्रॅफिक लाईटचा सामाजिक न्यायासारख्या मोठ्या विषयाशी काय संबंध असू शकतो? वाटतं ना थोडं विचित्र? पण हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. कारण याच्या उत्तरातच लपलंय की साधे सोपे नियम आणि मोठमोठे सामाजिक विचार एकमेकांत कसे गुंतलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी 2 प्रकारच्या नियमांमधला फरक समजून घ्यावा लागेल. एक आहेत निसर्गाचे नियम आणि दुसरे आहेत आपले, म्हणजे माणसांनी बनवलेले नियम. हे बघा इथे किती स्पष्ट आहे सगळं. एका बाजूला आहेत निसर्गाचे नियम, म्हणजे सूर्य उगवणं, गुरुत्वाकर्षण. आपण यात काही बदल करू शकतो का? अजिबात नाही. ते ठरलेले आहेत कायमचे. पण दुसऱ्या बाजूला आहेत मानवी नियम, वाहतुकीचे कायदे, समाजातल्या चालीरीती. हे कोणी बनवले? आपण. आणि यातच सगळ्यात मोठी ताकद दडली आहे. कारण जे आपण बनवलंय ते आपण बदलूही शकतो. ही खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. आणि हाच मुद्दा त्या पुस्तकातल्या एका वाक्यात इतका छान मांडलाय. आपण निसर्गाचे नियम बदलू शकत नाही, पण आपले मानवी नियम बदलत्या परिस्थितीनुसार बदलावे लागतात. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर समाज थांबून राहत नाही, तो बदलतो. मग त्याचे नियम जुने कसे चालतील ते सुद्धा बदलावेच लागतात. बरं, पण हे नियम खरंच बदलतात का? की हे सगळं फक्त पुस्तकातच छान वाटतं? नाही. चला, आपल्याच देशातलं एक जबरदस्त उदाहरण बघूया. हे बघा, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी आपलं वय 21 वर्ष पूर्ण असावं लागायचं. विचार करा. पण मग 1988 साली एक मोठी गोष्ट घडली. कायद्यात बदल झाला आणि मतदानाचं वय सरळ 21 वरून 18 वर्षांवर आणलं गेलं. हा काही साधासुधा बदल नव्हता. याचा अर्थ असा होता की देशाने तरुणांवर अधिक विश्वास दाखवला, त्यांना लोकशाहीत सहभागी होण्याची संधी दिली. 1988 हे वर्ष लक्षात ठेवा. या एका उदाहरणावरून हे तर पक्क झालं की नियम बदलू शकतात. पण आता खरा आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न येतो, नियम का बदलावे लागतात? फक्त वेळ बदलली म्हणून? की यामागे काहीतरी जास्त खोल, जास्त महत्त्वाचं कारण आहे? आणि इथेच आपण मूळ मुद्द्यावर येतो, न्यायासाठीचा लढा. कारण अनेकदा नियम बदलावे लागतात, कारण ते जुने नियम ते मुळातच अन्यायकारक असतात, समाजात विषमता पसरवतात. जरा या प्रथांकडे बघा. सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता या फक्त जुन्या रूढी नव्हत्या. नाही, या समाजाला लागलेल्या किडी होत्या, अमानुष होत्या. आणि अशा भयंकर अन्यायकारक प्रथांना मुळापासून उखडून टाकायचं असेल तर कायद्यासारखं दुसरं कोणतंही शस्त्र नाही. आणि हा अन्याय फक्त अशा मोठ्या प्रथांपुरताच नसतो, तो आपल्या घरात रोजच्या जगण्यात सुरू होतो. त्या पुस्तकातलं हे साधंसं चित्र बघा. एक लहान मुलगी विचारतीये, भावालाच जास्त का? मुलगा मुलगी यांच्यातला हा भेदभाव, हा सुद्धा एक अन्यायच आहे जो पिढ्यानपिढ्या आपल्या समाजात रुजला आहे. आणि हा भेदभाव फक्त लिंगावरच नाही तर गरिबी श्रीमंतीवर सुद्धा आधारित असतो. हे दुसरं चित्र बघा. आर्थिक शोषण दाखवलं इथे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की अन्याय अनेक रूपं घेऊन येतो आणि त्याला संपवण्यासाठी कायद्याची गरज प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक स्तरावर आहे. ठीक आहे, पण हे अन्यायकारक नियम काही आपोआप बदलत नाहीत. नाही, त्यांना बदलण्यासाठी कोणाला तरी उभं राहावं लागतं, संघर्ष करावा लागतो. चला, आता अशाच काही बदलाच्या शिल्पकारांबद्दल बोलूया, ज्यांचं ध्येय होतं समानता. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही फक्त नावं नाहीयेत. ही नावं म्हणजे बदलाचे प्रवाह आहेत. या आणि अशा अनेक समाजसुधारकांनी आपलं अख्खं आयुष्य शिक्षण, समानता आणि न्यायासाठी वाहिलं. कशासाठी? तर याच अन्यायकारक रूढींना संपवण्यासाठी. तर मग या सगळ्या संघर्षाचं, या सगळ्या लढ्याचं अंतिम ध्येय काय होतं? एकच शब्द, समानता. आणि समानता म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. नियम सगळ्यांसाठी सारखे, कायद्यापुढे कुणी लहान नाही, कुणी मोठं नाही, आणि सगळ्यांना पुढे जाण्याची, स्वतःचा विकास करण्याची सारखीच संधी मिळायला हवी. आणि ऐका, समानतेचं हे तत्त्व फक्त कोणत्या तरी पुस्तकातलं विचार नाहीये.
नाही, हा आपल्या देशाच्या सर्वोच्च कायद्याचा म्हणजे आपल्या भारतीय संविधानाचा आत्मा आहे. आपल्या संविधानाची प्रस्तावनाच आपल्याला वचन देते, दर्जाची आणि संधीची समानता. तर बघा, एका साध्या वाहतुकीच्या दिव्यापासून सुरू झालेला आपला प्रवास थेट भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेपर्यंत येऊन पोहोचला. यातून आपण एक गोष्ट नक्की शिकलो, नियम बदलूच शकतात आणि जिथे अन्याय आहे तिथे ते बदलावेच लागतात. आणि आता जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आज आपल्या समाजात, आपल्या जगात असा कोणता नियम आहे जो बदलायलाच हवा असं वाटतं? नक्की विचार करा.